नमस्कार मित्रांनो, सर्वांना असं वाटतं की आपलं लैंगिक आयुष्य चांगलं राहिलं पाहिजे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण हे लैंगिक आयुष्य जे आहे, हे चांगलं चालण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या रक्तामध्ये टेस्टोस्टेरोन हार्मोनचे जे द्रव असतात, ते नॉर्मलमध्ये असणं अत्यंत गरजेचं असतं. जितकं चांगले टेस्टोस्टेरोन हार्मोन असतात, तितकं चांगलं तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं जाऊ शकतं. कारण की लैंगिक आपलं आयुष्य जे असतं किंवा लैंगिक जे आजार असतात, जर लो टेस्टोस्टेरोन कमी असेल तरच ते उद्भवतात. जर टेस्टोस्टेरोन लेवल तुमची नॉर्मल असेल तर ते आजार होण्याचे चान्सेस पण कमी असतात. तर मित्रांनो, जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये की इंजेक्शन टेस्टोस्टेरोन रिप्लेसमेंट थेरपी हे काय आहे, कोणी घ्यायला पाहिजे आणि का घ्यायला पाहिजे, त्याचे काही दुष्परिणाम आहेत का, या सर्व विषयी आपण आज माहिती घेऊया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी प्रॅक्टिस करत आहे आणि या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा प्रॉपर तुम्हाला सायंटिफिक काउन्सिलिंग करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, जर तुम्ही वेस्टर्न कंट्रीचं जर कंपॅरिझन केलं तर आफ्टर द एज ऑफ 45-50 तिथं टेस्टोस्टेरोन हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी करूनच घेतात. कारण की ज्याप्रमाणे आपली कार चालते, कारमध्ये पेट्रोल आपण टाकतो, हे तर मी मान्य करतो. जसं आपण जेवण करतो, हे करतो म्हणजे पेट्रोल टाकतो आहे. पण त्याच्याबरोबर ऑइल हे पण अत्यंत नॉर्मल लेवलमध्ये असणं गरजेचं असतं. ऑइल म्हणजे आपल्या शरीरातलं टेस्टोस्टेरोन. तर ज्याप्रमाणे कार तुमची ऑइल आणि पेट्रोलवर चालते, त्याचप्रमाणे आपलं जर शरीर आहे किंवा आपलं लैंगिक आयुष्य आहे, ते टेस्टोस्टेरोन आणि एनर्जीवर चालतं. तर कॅलरीज आणि एनर्जी तुम्ही घेत आहे, पण जर टेस्टोस्टेरोनकडे लक्ष देत नसाल तर कुठं ना कुठं तुम्हाला म्हातारपण आल्यासारखं वाटेल. कारण टेस्टोस्टेरोनला आम्ही म्हणतो यूथ हार्मोन. जितकं चांगलं टेस्टोस्टेरोन तुमच्या शरीरामध्ये आहे, तितकं चांगलं तुम्हाला यूथनेस असणार. जितकं कमी झालं तितकं तुम्हाला असं म्हातारपणासारखं, गळाल्यासारखं किंवा कमजोरी आल्यासारखं किंवा विसरभोळा स्वभाव होऊन जाईल किंवा हातपायामध्ये क्रॅम्प्स येतील, तुमची ढेरी पुढे येईल. हे लो टेस्टोस्टेरोन डेफिशियन्सीचे चान्सेस असतात. तर मित्रांनो, चांगलं प्रॉपर टेस्टोस्टेरोन मेंटेन ठेवण्यासाठी आमच्या प्रत्येक क्लिनिकमध्ये टेस्टोस्टेरोन हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी हा जो 6 इंजेक्शनचा कोर्स आहे, तो माझ्या प्रत्येक क्लिनिकमध्ये मी सामावून घेतलेला आहे. आणि प्रत्येकाला आफ्टर द एज ऑफ 50 इयर्स मी देतोच. कारण की बऱ्याच लोकांचा एक म्हणजे एक गैरसमज असतो की बाहेरून जर टेस्टोस्टेरोन आपण घेत असू तर आपल्या शरीर टेस्टोस्टेरोन बनवणं बंद करतं. असं काही नसून इतक्या कमी मात्रामध्ये आपण देतो आणि चांगले त्याचे रिझल्ट मला ताबडतोब दिसून येतात. जसं की माझ्याकडे आज इंजेक्शन घेतलं, तर मला तो विदिन स्पॅन ऑफ 15 डेज तो मला एक सांगतो की माझे रिझल्ट एकदम छान आहेत. तर म्हणून टेस्टोस्टेरोनला खूप महत्त्व आहे. म्हणून आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये टेस्टोस्टेरोन लेवलला महत्त्व द्या. आणि तुम्हाला खरोखर नैसर्गिकच वाढवायचं असेल तर तुम्ही व्यायाम करा, कडधान्य खा, काही नट्स खा, काही ड्राय फ्रुट्स खा. याच्यामुळे पण तुम्हाला टेस्टोस्टेरोन वाढवण्यासाठी नेहमीच मदत होते. तर मित्रांनो, टेस्टोस्टेरोनला महत्त्व देणं अत्यंत गरजेचं आहे. ह्या व्हिडिओमधून आपण समजून घेतलं. त्याचे दुष्परिणाम जास्त नाही आहेत, तुम्ही काही काळजी करू नका. पण तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घेतलं तर दुष्परिणाम नाही. जर तुम्ही स्वतःहून घेत असाल, जिममध्ये जाऊन तुम्ही ॲनाबॉलिक स्टेरॉइड घेत असाल किंवा प्रोटीन पावडरच्या थ्रू ॲनाबॉलिक स्टेरॉइड घेत असाल, फक्त बॉडी फुगण्यासाठी जर स्टेरॉइड घेत असाल तर ते चुकीचं आहे. कारण ते टेस्टोस्टेरोन लेवल आपली कमी करतं. म्हणून मित्रांनो, स्वतःच्या मनानं उपचार करून काहीच घेऊ नका. धन्यवाद.